ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधरो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मंगलभावना चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया, गौरन का नंद कुंवर कन्हैया, काहे बढ़ाई दिखावत मोही, जानत हो प्रभु पनते रस बही। प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये आणि संत पांडुरंग महाराज यांच्या दरबारामध्ये आणि भगवान कृष्ण परमात्मा यांच्या जयंतीनिमित्ताने सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, अशा नाम सप्ताहातील आजची कीर्तन सेवा या गावातील जे काही विठ्ठल प्रसादी भजनी मंडळ आहे, या सर्वांच्या वतीने तथा गावकरी मंडळाच्या वतीने आज ही कीर्तन सेवा माझ्याकडे प्राप्त झाली आणि या निमित्ताने ज्यांनी मला ही सूचना केली असे आपल्या गावातील सर्वांना प्रिय असलेले विकास महाराज तथा त्यांचे सर्व मित्र मंडळी वगैरे, आजची कीर्तन सेवा नैमित्तिक सेवा आहे। आजचं कीर्तन थोडं त्याला बंधन असतं, पहिल्या कीर्तनाला बंधन, 7व्या कीर्तनाला बंधन आणि 8व्या कीर्तनाला बंधन, म्हणजे काल्याच्या कीर्तनाला देखील बंधन असतं। चला आजचा दिवस काही आगळा आणि वेगळाच आहे। प्रत्यक्ष भगवंताचं रूप आणि राधेचं रूप आपल्याला दिसत आहे सर्वांच्या समोर। आपला आजचा हा डबल आनंद वाढला गेला, कौतुक आहे। अर्थात देवाची अशी इच्छा असावी की आज यांचं कीर्तनात आगमन व्हावं। विठ्ठल पर्यंत आपण या गावी या स्थानी
जी काही केलेली सेवा असेल, कोणी आर्थिक सेवा केली असेल, कोणी पंगतीच्या रूपाने सेवा केली असेल, कोणी झाडलोट या रूपाने केली असेल, कोणी वर्गणीच्या रूपाने केली असेल, तर कोणी कलेच्या रूपाने केली असेल, वादनाच्या रूपाने, गायनाच्या रूपाने, टाळकरी या रूपाने आणि कोणी श्रवणाच्या रूपाने केलेली सेवा, तर त्या सेवेचं फल भगवान कृष्ण परमात्मा आज काल्याच्या माध्यमातून देत असतो. विठ्ठला वारकरी पंथामध्ये काला हा फार अतिमहत्वाचा भाग आहे. काला म्हणजे जीवनाचा सेवक. जीवनामध्ये देवपणा प्राप्त होणं, जीवनामध्ये खरं ज्ञान मिळणं, देवाचं स्वरूप त्याचा साक्षात्कार होणं, अर्थात आपण अद्वैतात जाणं हे खरं कार्याचं रूप आहे. विठ्ठला काला याच देहामध्ये, याच जन्मामध्ये, मानव जीवनामध्ये प्राप्त करता येतो. अन्य जीवनामध्ये अधिकार नाही, देवाच्या जीवनामध्ये अधिकार नाही, पशुच्या जीवनामध्ये अधिकार नाही. तो अधिकार मानव जीवनामध्येच आहे आणि म्हणून सर्वांनी काल हा सेवन केलाच पाहिजे. आणि म्हणून ज्याच्या जीवनामध्ये नाही काला, फक्त मनुष्य जन्मालाच कशाला आला? विठ्ठल आणि महत्वाचं निमित्त आपल्या गावाचं जे वैभव आहे, आपल्या गावाचं जे काय भूषण आहे, ते वास्तव भूषण म्हणजे आपले पांडुरंग महाराज, की ज्यांचं काम प्रत्यक्ष पांडुरंगानेच केलं, भगवंतानेच केलं. हे सामान्य नाही. ज्या की देव काम करतात ती व्यक्ती नसून ती महान शक्ती म्हणा. विठ्ठल तेव्हा आज काला आहे आणि काला झाल्यानंतर मग हाला. आपल्या वारकरी पंथामध्ये काल्याला महत्त्व आहे. काला हा सेवन करावा, याकरता सगळं दूर ठेवावं, वेळ काढावा आणि काला श्रवण करावा. विठ्ठला तर भगवान कृष्ण परमात्म्याने जीवनामध्ये काला केला आणि तो काला आपले जे बालमित्र, बालसवंगडी, जिवलग मित्र त्यांना तो वाटप केला. काला देण्याचा अधिकार भगवंताकडे आहे. देवाची कृपा झाली, आशीर्वाद मिळाला तर काल्याचा तो अधिकारी होतो, अन्यथा नव्हे. तर ज्याच्या जीवनामध्ये सेवाभाव नाही, प्रेम नाही, इमानदारी नाही, सत्य नाही, दानधर्म नाही, हा मनुष्य कधीच कार्याचा अधिकारी होत नसतो. कार्याचा अधिकारी होण्यासाठी याकरता जीवनामध्ये सेवा रतत्व असावा, त्याच्या जीवनामध्ये इमानदारी असावी, त्याच्या जीवनामध्ये सत्याचा व्यवहार असावा, त्याच्या जीवनामध्ये नामचिंतन असावं, त्याच्या जीवनामध्ये संतांची वारी, देवांची वारी
त्याच्या जीवनामध्ये आईवडिलाची सेवा प्रामुख्याने असावी, त्याच्या जीवनामध्ये गायीची सेवा अवश्य असावी, त्या जीवनामध्ये दीनदरबाराची सेवा असावी. हा मनुष्य कार्याचा अधिकारी होतो. त्याच शक्तीला भगवान आपलं सुख देतो, आपला आनंद देतो, असं हे कार्याचं स्वरूप आहे. तेव्हा आजच्या प्रसंगाला भगवान कृष्णाने ज्या काही जीवनामध्ये लीला केल्या, कुठं असताना, फक्त गोकुळात असतानाच, मथुरेतील लीला नव्हेत, द्वारकेतील लीला नव्हेत, अन्य क्षेत्रामध्ये केलेल्या लीला नव्हेत, फक्त गोकुळात असताना जे काही चरित्र केलं त्याबद्दल काय करा तुकाराम महाराज एक प्रमाण. चरित्र ते भगवंताने जे काही चरित्र केलं त्याचा फक्त उच्चार करा, आचार मात्र करू नका. आचार करा हे जीवन कोणाचं? प्रभू रामचंद्राचं. उच्चार करा हे जीवन कोणाचं? भगवान कृष्णाचं. भगवान कृष्णाचा अवतार आकर्षण करणारा, तर प्रभू रामचंद्राचा अवतार आदर्श देणारा. नीतिप्रधान अवतार तो प्रभू रामचंद्राचा आणि प्रीतिप्रधान अवतार तो भगवान कृष्णाचा. विठ्ठल तर या दोन अवताराच्या बद्दल अनेक साधू संतांनी फार फार वर्णन केलेलं आहे. जसं रामाचं वर्णन आपल्याला बरंच काही दिसतं, त्याहीपेक्षा भगवान कृष्णाचं वर्णन संतांनी केलेलं आहे. याबद्दल शांती सम्राट एकनाथ महाराज बोलतात. काय बोलतात? महाराज बोलतात, देवाचे अवतार बरेच झाले, पण असा नाही झाला. देवाने इतर अवतारामध्ये केलं असेल चरित्र, पण असं कृष्णासारखं नाही. मागाने अवतार झाले, पर्यायसे चरित्र नाही केले. विधी वेदाला जविले, व्यभिचार्यादि धले निजपद. बहुत अवतारी अवतरला देव, पर्या अवतारीचा न बलावो. देवान कळे अभिप्रावो, अगम्य पाहो हरिलीला. भगवंताने गोकुळात असताना अघटित अशा घटना केल्या, अलौकिक अशा लीला केल्या की ज्या लीला मोठमोठ्या देवांना देखील कळत नाहीत, अशा त्या देवाच्या लीला सामान्य जीवाला कशा कळतील. भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलेलं आहे, तर त्या कर्माचा आपण जर भक्तिभावाने जर विचार केला, चिंतन केलं, स्मरण केलं तर काय होतं? कृष्ण कर्माचे करे जो स्मरण, ते कर्माची तोडी कर्मबंधन. ऐसे उदार कर्माचरण, आचरला श्रीकृष्ण जन्मोद्धरणा. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं, पण चोरी कर्म ते आपण जर विचारात घेतलं, चिंतनात घेतलं, प्रेमाने बरं का, प्रेम असावं, तर भगवान त्याचं काम करून टाकतो. त्याच्या जन्माचं खंडन करतो आणि त्याला खरा आनंद देतो. विठ्ठला तर भगवान त्याला निर्दोष करतो,
त्याला पावन पवित्र करून टाकतो. श्रीकृष्णाची चोरी गीती गाता सुवर्ण सिया पावनता. सगळ्यामध्ये श्रेष्ठ धातू जगामध्ये सोना आहे, म्हणून त्याला मरण नाही, त्याला मरण नाही. सोना सागावर सोना कभी नाही जुना, असं जे सोनं आहे तर त्या सोन्याची चोरी जो करतो त्याला अति पाप लागतो. पण असा जरी बरं इतर चोऱ्या केल्या त्याला पाप लागत नाही असं नाही. चोरी म्हणजेच पाप आहे. एक तर चोरी करूच नका, चोरी करणं पाप आहे, त्याचा बदला आपल्याला द्यावाच लागतो. याकरता माणसाने कष्ट करावं, मजुरी करावी, पण कोणाची चोरी करू नये. असा भगवान परमात्मा पतितांचा उद्धार करणारा आणि दुष्ट जनाला ठार करणारा, धर्माची स्थापना करणारा, या कार्यासाठी भगवान कृष्णाचा राम प्रभूचा अवतार झाला. तरी दोन अवतार सर्वश्रेष्ठ गणले. यांचं सर्व काही सौंदर्य गायलेलं आहे. यांचं नाम सुंदर, यांचं रूप सुंदर, यांचं कार्य सुंदर. पैकी भगवान कृष्णाचा अवतार त्याचा आपण रात्री श्रवण केला असेल. असा कृष्ण अवतार गोकुळामध्ये झाला. नंद बाबाच्या घरी आरंभाला प्रागट्य भगवंताचं मथुरेत झालं, तुरुंगात झालं. देवकीच्या प्रार्थनेतून भगवान लहान बनले. त्यांनी तपश्चर्या केली होती म्हणून भगवान त्यांच्या पोटी जन्माला आले. भगवंताला जन्म म्हणताच येत नाही. जन्म जीवाचा, अवतार देवाचा. अवतार म्हणजे वरून खाली येणे, उद्धार म्हणजे खालून वर जाणे. जर जीवाचा अवतार, देवाचा अवतार. विठ्ठल तर असा भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण कोणा घरी तर बाळकृष्ण नंदा घरी. भगवान कृष्ण परमात्मा नंदाच्या घरामध्ये अवतीर्ण झाले आणि सर्वांग सुंदर ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सौंदर्य धारण केलं असं ते आणि संतांनी गायलं. पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान.
ईश्वरीच्या मांडीवर खेळ भगवान, ईश्वरीच्या मांडीवर खेळ भगवान. पहा किती छान सुंदर ते धार, पहा किती छान सुंदर ते धार. ईश्वरीच्या मांडीवर खेळ भगवान, ईश्वरीच्या मांडीवर खेळ भगवान. सर्वांग सुंदर भगवान परमात्मा आहे की ज्या रूपाला जगामध्ये तोड नाही जोड नाही, ज्याच्या गुणाला जगामध्ये तोड नाही जोड नाही. कारण देवाचं सगळं अप्रतिमच आहे की जगाला कोणाचीच देवापुढे सर येऊ शकत नाही. देवाचं सगळं अलौकिक आहे की जे लोकात नाही ते भगवंताकडे आहे, जे लोकांकडून होत नाही ते भगवान करून दाखवतो म्हणून त्याला अलौकिक केलेला म्हणतात. विठ्ठल सर्वांग सुंदर भगवान परमात्मा नंदगृही अवतीर्ण झाला आणि नंतर त्याच गोकुळामध्ये तो लहानाचा मोठाही झाला. म्हणजे अति मोठा नाही झाला. भगवंताचं वय म्हणजे जेवढं वय आपण सांगतो ते वय 11 वर्षाच्या आतच होतं. गोकुळात 11 वर्षाच्या आतच राहिले. नंतर तिथून पुढे ते मथुरेत गेले. कारण मथुरेचा राजा कंस होता, तो भगवंताचा मामा होता. तर त्याने देवकीचे बरेच मुलं मारले. म्हणजे ते भगवंताचे सख्खे बंधू होते. तर ते 8 होते, पैकी हे 2 जगले, भगवान कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा. बाकी 6 अपत्य, 6 मुलं देवकीचे कंसाने ठार केले. त्यातून पाप भयंकर झालं. आणि एक तर आपल्या आईवडिलाला कैद केलं. कोणत्या मुलाला बरं वाटेल ज्याने आपल्या आईवडिलाला कैद केलं, तुरुंगात टाकलं? कोणालाच आनंद होणार नाही. देवाला देखील अत्यंत दुःख झालं. म्हणून मामाला ठार केलं. त्या प्रसंगी अनेक दैत्य भगवंतांनी मारले. अनेक पहिलवान देखील मारून टाकले. आई बापाला बंदीवासातून सोडलं, मुक्त केलं. आजोबा अग्रसेन महाराज यांना देखील मुक्त केलं आणि त्यांना मथुरेचं राज्य देऊन टाकलं. त्यांना गादीवर बसवलं आणि त्यांना सहकार्य केलं. तर अशा प्रकारे त्या मथुरेमध्ये भगवान 14 वर्षे राहिले. 14 वर्ष. गोकुळात 11, मथुरेत 14. तिथून पुढे काही कारणास्तव भगवान डायरेक्ट द्वारकेत गेले. द्वारका नगरी त्यांनीच निर्माण केली. रचियाला गाव सागराची पोटी, सोन्याची नगरी निर्माण केली. आणि त्या द्वारकेत भगवान कृष्ण बलराम दादा राहू लागले. पण तिथं मात्र भगवान कोण झाले? गड्यानो राजा किने दादा, गड्यानो राजा किने दादा, सुवासनी वैतना, सुवासनी वैतना, राजा किने दादा, गड्यानो राजा किने दादा, सिंहासनी वैतना, सिंहासनी वैतना. काय मत आहे भगवंताचं राधे? काय म्हणतात सांगा सांगा मला. आता तुम्ही कीर्तन होईपर्यंत असेच उभे राहा. विठ्ठला विठ्ठला भगवान नंतर पुढे चालून
कंसाला ठार मारल्यानंतर पुढचं बरेच काही कार्य भगवंताने केलेलं आहे. पण त्या अगोदरच्या बऱ्याच घटना भगवंताने गोकुळात असताना केल्या. महारास लीला करून आपलं सुख, आपला आनंद गोपिकांना प्राप्त करून दिलेला आहे. खेळ करताना आपला आनंद, खरं सुख आपले बालसंगडी बालमित्र त्यांना तो आनंद दिलेला आहे. तर या भंगाची भूमिका थोडक्यात अशी, तर भगवान द्वारकेत असताना इथं सूर्यग्रहण आलं. सूर्यग्रहण हे दरवर्षीच येत असतं, चंद्रग्रहण हे दरवर्षीच होत असतं. सूर्यग्रहण आलं असताना भगवान आपल्या काही परिवाराला घेऊन कुरुक्षेत्रावर आले. कुरुक्षेत्रावर सूर्यकुंड आहे. या सूर्यकुंडामध्ये जर स्नान केलं भक्तिभावाने तर मनुष्य पापरहित होतो, दोषमुक्त होतो, असं त्याचं वैभव सामर्थ्य आहे, त्याची शक्ती आहे. तर इकडून देखील गोकुळातून बरेच काही लोक त्या ठिकाणी हजर झाले. फार वर्षानंतर भगवंताची आणि त्या लोकांची भेट झाली. अनेक पुरुष भेटले, अनेक महिलाही भेटल्या, गवळणीही भेटल्या. परंतु एक वृद्ध गवळण, तिची भेट झाल्यानंतर भगवान आपलं काही मोठेपण त्या गोपिकाला सांगू लागले की ऐक माझं मोठेपण. लुगडता बालपणाची फुले जैनम्या आदाने सृष्टी केली, करी गिरी धरून मानले महेंद्र महिमा. कालिंदीचे हृदय शल्य फेडले, जैनम्या जळत गोकुळ राखिले, वासुवासाठी लागले विरंती सपिसे. माझी कंसायशी आचाटे महाधैर्य वचटे नीलाची राशी. अशा बऱ्याच काही उभ्या भगवंताच्या बद्दल आहेत. हे सगळं भगवानच सांगतात. असं माझं मोठेपण. तर ते सगळं ऐकल्यानंतर ती गोपिका सांगू लागली, अरे कृष्णा, तुझं मोठेपण सांगतो कोणाला? कारण तुझं सगळं काही तुझे जन्मापासून ते इथपर्यंत मला सगळं तुझं माहीत आहे. आणि मग तुझा मोठेपणा मला कशाला सांगतोस? काहे बडाई दिखावत काहे बडाई दिखावत काहे बडाई दिखावत मोई 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 काहे बडाई दिखावत मोई. भगवंताला कुठं कुरुक्षेत्रावर सांगतो की तुझा मोठेपणा मला तरी सांगू नकोस. तेव्हा भगवान म्हटले, माझ्या जीवनामध्ये असं वनेपण कोणतं, कमीपणा कोणता, हलकीपणा कोणता? गवळण सांगू लागली, चोरा 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 कर माख न खाया, चोरा 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 कर माख न खाया, चोरा 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 कर माख न खाया, चोरा 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 कर माख न खाया. चुरा कर माखन खाया,
तुझा कमीपणा मी सांगते, कारण कोकणात असताना तो गोपिकांच्या घरी जाऊन गवळणीच्या घरी जाऊन त्यांचं लोणी चोरून खात होतास. हा तर तुझ्या जीवनातील कमीपणा कमीपणा आहे. तुझा मोठेपणा मला कशाला दाखवतोस? काय बडाई दिखावत नाही. तर भगवान परमात्मा लोणी खात होते आणि चोरीचा आरोप केलेला आहे. भगवान लोणीच का खात होते? कारण त्यांच्या आवडीची वस्तू म्हणजे लोणी होते. भगवंताला लोणी फार आवडायचं. तर एक प्रसंग असा, यशोदा मातेने बरेच काही पदार्थ तयार केले आणि आग्रह धरला की हे कृष्णा, हे सगळं तुझ्यासाठी मी केलं, तर हे खाऊन टाक. भगवान म्हटले, आई तू जरी माझ्यासाठी केलं असेल पण यातील एकही पदार्थ मला आवडत नाही. माझ्या आवडीचं जर काय असेल तर ते फक्त माखन म्हणजे लोणी. मैया रे मोही माखन भावे, मैया रे मोही माखन भावे, मैया रे मोही माखन भावे, मैया रे मोही माखन भावे. मला फक्त माखनच आवडतं. ठीक आहे. जो मेवा पकवान कहत तू, माही नहीं रुचिया रे मैया रे मोही माखन भावे, मैया रे मोही माखन भावे, मैया रे मोही माखन भावे, मैया रे मोही माखन भावे. तर हे माते मला फक्त लोणीच आवडतं, बाकी मला आवडतच नाही. लोणी कसं मऊ असतं, मृदू मवा असतो. आणि मग आपण देखील भगवंताच्या प्राप्तीसाठी लोण्यासारखं झालं पाहिजे. आपलं मन लोण्यासारखं मऊ मऊ केलं पाहिजे. विठ्ठला असं मन जर कोणाचं असेल तर ते संताच असतं, संताच असतं. म्हणून भगवान बोलतात, चौपाई आहे, संत हृदय नवनीत समाना, संत हृदय नवनीत समाना. नवनीत म्हणजे लोणी आहे. नवनीत हे फार उच्च प्रतीचं आहे. दुधाचं सार म्हणजे खरं नवनीत, खरं तूप. विठ्ठला विठ्ठला. आता तूप म्हटलं की चूप असतात, चूप म्हणतात. आता तूप खरं राहिलं सर्व मिश्रण झालं, सगळ्यातच मिश्रण आलं. विठ्ठला चुरा कर माखन खाया. तर भगवंताने चोरून खाल्लं असा भगवंतावर आरोप केला. तसा जर विचार केला तर भगवंताला चोरी करण्याचं कारणच काय, आणि तो चोर कसा ठरला जाणार, आणि तो चोर आहे असा म्हणण्याचा अधिकार आपला कसा? उलट आपणच चोर, आपणच देवाचा खातो, देवावर असा चोरीचा आरोप करतो. विठ्ठल विठ्ठल. माखन खाया. माखन खाल्लं पण कोणाचं खाल्लं? गोपिकांचं खाल्लं, त्यांच्या घरात चोरून खाल्लं. पूर्ण कन्हैया, इथं कन्हैया शब्द ठेवला. गोकुळाची लोकांच्या आवडीचं नाम म्हणजे कन्हैया.
बस बाबांजवळ बस बस कोण म्हणतात तुझ्यासाठी कृष्ण विठ्ठला तर सर्वांच्या आवडीचं नाव गोकुळाशी लोकांच्या आवडीचं नाव कन्हैया होतं. पण भगवान म्हणतात माझ्या आवडीचं नाव माखन चोर आहे. नाम मेरो प्यारो माखन चोर, नाम मेरो प्यारो माखन चोर, नाम मेरो प्यारो माखन चोर, नाम मेरो प्यारो माखन चोर. मला माखन चोर म्हटलं की मला फार आनंद होतो असं भगवान बोलतात. तर गोकुळाशी लोकांच्या आवडीचं कन्हैया नाव आवडीचं असल्यामुळे मग ती आवर्जून त्या नावाचा उल्लेख करते ती गोपिका. नंद कुंवर कन्हैया. नंद हे भगवंताचे वडील होते आणि मग तो शब्द इथं उच्चारला गेला. नंदाच्या बद्दल आपण थोडं चिंतन करत असतो. नंद कोण तर ज्याच्याकडे 9 लाख गायी तो नंद. देवाकडे 9 लाख गायी होत्या. किती गायी होत्या? 9 लाख. दर्शका प्युअर गाई, प्युअर एकदम प्युअर गाई, गावठी गौराणी आपल्याकडे शब्द आहे. कुठं त्याला गिर म्हणतात, कुठं त्याला काठीवाडी म्हणतात. भिन्न भिन्न नाव आहे. देवाकडे सगळ्या शुद्ध गायी होत्या. 9 लाख होत्या. ते कोणाला पटणार नाही आणि खरं तुम्हाला वाटणार नाही. पण काय करावं, पूर्वीच्या काळात गाईच फार, आताच्या काळात कोंबड्याच फार. किती कोंबड्या गणित नाही त्याला रे. तसं पूर्वीच्या काळात गाईच फार असो. विठाला नंद कुंवर कन्हैया. नंदाच्या कुमारा ही नंदाच्या पुत्रा कन्हैया नाव उच्चारण केलं. अशा प्रकारे म्हणून माझ्या समोर तरी तुझं मोठेपण दाखवू नको, सांगू नको. काय भडाई दिखावत मोही जानत हो प्रभूपणा तेरा सभई. तसा भगवान मोठाच आहे. तर हे प्रेमाचं भांडण संतांनी केलेलं आहे. भगवान ते प्रेम मानून घेतो. संतांद्वारा भगवान करत नसतो. जनाबाई ते देवाला शिव्या दिल्या पण भगवंताने त्या मान्यच केल्या. संतांच्या बोलण्याचा भगवंताला राग येत नाही. पण एखादा कृष्ण बोललं तर त्याचा कारण काढण्याची देखील पुन्हा भगवान म्हटलं हे गोपिका हे गवळण. आणखी काही कमीपणा तर हो आहे. तो काही खोडी कर्म केल्यामुळे उद्या तुझ्या आईला आई नाही तुला उकड्याच्या गाळाला बांधून टाकलं होतं तर त्याचं चिंतन व्हायला तिसऱ्या चरणातून देतात. और बात सुन उखाड़ा सुगाला, 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 और बात सुन Oh
दुःखाला सुगला बांधलिया तो अपना गोपाला. काही खोडी केल्यामुळे तुझ्या आईने एकदा तुला उखड्याच्या गाळाला बांधून टाकलं. हे तुझं कमीपण, हे तुझं मनेपण, तुझा मोठेपणा मला कशाला सांगतोस. भगवान म्हणते आणखी काही आहे म्हटले, फार काही आणखी काही खोड्या केल्यामुळे तुझ्या आईने तुला फार मोठी शिक्षा केली. गायीच्या पाठीमागे तुला रानावनामध्ये पाठवलं. फेर तपन बन गव्वाच्या लावत कहे तुकया बंदो लकड़ी ले ले हाथ काहे बढ़ाई दिखावत मोही जानत हो प्रभु बना तेरा सबै विठोबा. अवतीर्ण झाले. नंतर भगवंताने बालकर्मा केले. बालपणाच्या काही गोष्टी केल्या भगवंताने. पुढे चालून भगवंताने आपले जे बालमित्र ते शक्तिहीन दिसतात याकरता भगवंताला त्यांची कीव आली आणि म्हणून भगवंताने त्या निमित्ताने चोरी करणं सुरू केलं. भगवान चोरी करू लागले आणि त्यांना खाऊ घालू लागले. तर ही वार्ता गोकुळात सर्वत्र पसरली गेली. कोण कोण कोणाचा मुलगा म्हणले नंदाचा. नंदाचा मुलगा आणि म्हणून गारांना येऊ लागलं. एक एक करता अनेक गाराने आले. यशोदेला पटेना. यशोदा सर्वांना परत करू लागली. पण त्या गोवणी पुन्हा पुन्हा दारी येऊ लागल्या. कारण येणाऱ्या गवळणी सामान्य नव्हत्या. त्या वेदातील श्रुती होत्या. त्या श्रुतीने गोकुळामध्ये गवळणीचा अवतार धारण केला. असे बरेच गाराने येऊ लागले. ऐकयश दे बाई ग तुझ्या हरीला सांग काही. ऐकयश दे बाई ग
तुझ्या हरीला सांग काही घा पडला आमचे नाही याने धरला माझा पदर मी वाढीत होते घर याने धरला माझा पदर पडला आमचे दारी बंदाची पडला आमचे दारी अनेक गोपिका गवळणी गारणं करत आहेत तर विषदा मान्य करत नाही कोणाचं. शेवटी सर्वांनीच विचार केला ज्या ती काम होत नाही खरा मोर्चानं असा प्रकार पूर्वी देखील होत होता. काम होत नाही याकरता सर्वांनी एकत्रित या गवळणी एकत्रित आल्या आणि असंख्य रूपाने यशोदेच्या आधारे प्रत्येकाला वाटू लागलं की आपल्या गावानं प्रथम करा. त्यामध्ये एक छोटी गवळण पण जरा मुखाने बोबडी तिने पहिलं गाणं आपलं मांडलं. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू यमुने पानिया वात्रेत भेटला सावला पुछाची अनाली कामला काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे माझी केली तवाली मला मिळते क्षणपराली पलता घसरून पडली थोडीशी रागाला फुटली काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे अशा प्रकारे प्रत्येक गवळण आपापलं गारणं करून लागली. असे अनेकांचे गाराने कानी पडल्यानंतर ऐशी ऐकता गाराने यशोदेने पाणी कृष्णा थोडी देता कोणी एका जनार्दना चरणी. शेवटी यशोदेने निर्णय घेतला आपल्या मुलामुळे आपलं नाव समाजामध्ये कमी होत आहे तर आपल्या मुलाला काहीतरी शिक्षा करावी. पूर्वीच्या काळातील शिक्षा म्हणजे गायीच्या पाठीमागे पाठवणे. तर भगवंताला सांगण्यात आलं की कृष्णा तू आता गावामध्ये थांबायचं नाही. दिवसा तुला रानामध्ये गायीच्या पाठीमागे जावं लागेल. करणार का नाही. भगवंताने पटकन होकार दिला. आईची आज्ञा परिपालन केली मान्य केली. नंतर भगवान आपले जे मित्र होते त्या सर्वांना भेटले. आजपर्यंत आपण गावामध्ये कार्य केलं खेळ केले बरंच काही केलं चोऱ्या केल्या अमुक केलं पण आता आपल्याला वनामध्ये जायचं आहे वृंदावनामध्ये जायचं आहे. तिथं गाई चारायचे आहेत खेळ करायचे आहेत. याकरता तुम्ही काय करा. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ ठरल्याप्रमाणे सगळे गोपाळ रानामध्ये आले. भगवंताचे मित्रही आले भगवानही आले. त्या सर्वांच्या गायीही आल्या. सर्वांच्या गायी म्हणजे प्रत्येकाने आपापल्या गायी आणल्या आणि त्यानंतर चरू लागल्या. नंतर भगवान खेळ करू लागले. बरेच खेळ देवाने केले
आणि सगळे जे खेळ दिसतात जगामध्ये सगळे भगवंतापासूनच जन्माला आले. आता जरी सध्या जग प्रसिद्ध आहे, विश्वप्रसिद्ध खेळ क्रिकेट नावाचा आहे, पण याचा देखील निर्माता, याचा देखील करता धरता भगवानच आहे. विठ्ठला विठ्ठल अशा प्रकारे खेळ करता करता खांदे भार पोटे भोक काय खेळाचे सुख. खेळण्यात देवा आता रंग राहिला नाही. आता हा खेळ बंद करा देवा. झाली आता म्हणून भगवान म्हटले की माझी इच्छा तीच आहे. झाली आता वेळ म्हणते सर्वांनी शिदोऱ्या जमा केल्या देवाकडे. देवाचा आदेश मिळाला. नंतर सर्वांनी शिदोऱ्या देवाकडे जमा केल्या. कोणाची शिदोरी कशी आणि ती खोडण्याचा उघडण्याचा अधिकार देवाचा असतो. कारण सर्वांचा सातबार हा देवाकडे सापडतो, इतराकडे नाही. देवाला सगळ्याच माहीत आहे कारण तो सर्वज्ञ. कारण जगामध्ये काही आज्ञा आहेत, जगामध्ये काही तज्ज्ञ आहेत आणि जगामध्ये काही सर्वज्ञ आहेत. आज्ञा कोण? जीव, ज्याला काही कळत नाही, ज्याला काहीच कळत नाही तो आज्ञा. ज्याला थोडंफार कळतं तो तज्ज्ञ आणि ज्याला सारा काही कळतं तो सर्वज्ञ. सर्व आमच्या शिबिरा पाहून भगवंताने सर्वांना म्हटलं की जा घरी चांगलं आणा. पण गोपाळ म्हटले चांगले कोणाचे आणावे गोपाळा, आमचा दुबळा संसार. देवा आम्ही गरीब आहोत, पण देवा आमचं जसं असेल तसं, आमचं जसं असेल तसं तुला मान्य करावंच लागेल. सर्वांची नम्रता पाहून नंतर भगवंताने सर्वांच्या शिबिरा एकत्रित केल्या आणि तोच प्रसाद. कारण ज्याला भगवंताचा स्पर्श होतो, संतांचा स्पर्श होतो, त्याला प्रसाद असं म्हटलं जातं. तर तो प्रसाद भगवान वाटप करू लागले. भानुदास गिरती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. काला करीती संत जन सगळे त्यांच्या नारायण. वाटी आपल्या निज हस्ते आणि भाग्यात तो पावे. पुंडलिक वरदारी ठोर कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. पांडुरंग महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली.